गुड मॉर्निंग. तर आज आहे विदर्भ स्पेशल रोडगा पार्टी. चला जाऊया शेतामध्ये गेल्यावर सगळ्यात पहिले आम्ही थोडासा ब्रेकफास्ट करून घेतला, कारण की स्वयंपाकाची पूर्ण तयारी करायची होती. त्याच्यानंतर रोडग्यासाठी एका भांड्यामध्ये थोडंसं जाडसर कणिक, मक्याचं पीठ, तीळ, हळद, थोडासा किंचित सोडा, मीठ आणि अशा प्रकारच्या सर्व गोष्टी टाकून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. आणि बघा पिल्लू पण माझं खेळतं आहे बाजूलाच. सो अशा प्रकारे पिठाला मळून घ्यायचं आहे. आपल्याला थोडा घट्ट गोळा बनवून घ्यायचा आहे आणि त्याला थोडं मुरू द्यायचं आहे. मुरल्यानंतर आपल्याला त्याचे छोटे छोटे रोडगे बनवायचे आहेत. म्हणजे एक लेअर बनवून त्याच्यामध्ये तेल व्यवस्थित लावून एक छोटासा परत गोळा भरून त्याला पूर्ण बंद करून घ्यायचं आहे. आणि अशा प्रकारे रोडगे बनवून आपले रेडी झालेले आहेत. बघा, रोडगा पार्टीची मज्जा अशी की सगळे लोक एकत्र येतात, आनंदाने राहतात, हसतात, खातात, पितात, गप्पा गोष्टी होतात. आणि त्यासोबतच ही पार्टी शेतामध्ये असल्यामुळे जरा नैसर्गिक वातावरण, त्याचं म्हणजे आनंदच खूप वेगळा असतो. हे आपण शब्दामध्ये नाही सांगू शकणार, ते अनुभवावं लागतं. रोडगा पार्टीमध्ये आपल्याला सोबत वांग्याची भाजी कंपल्सरी असते आणि तुरीची डाळ असते, फिक्कं वरण. अशा प्रकारे भाजी बनलेली आहे. भाजीमध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी, मसाले वगैरे घरगुतीच बनवलेले आहेत. सर्व चुलीवरचं जेवण होतं. खूप टेस्टी झालं होतं हे. आणि भाजीमध्ये तेल खूप जास्त आहे, पण बाकी रोडगे किंवा वरण याच्यामध्ये तेलाचा अंशसुद्धा नसतो, म्हणून थोडीशी भाजीमध्ये तेल थोडं जास्त चालून जातं. अशा प्रकारे खड्डा करून तिथे भट्टी बनवलेली आहे. रोडग्यांना आपण हलकं हलकं शेकून घेतो सर्वात आधी टाकल्यानंतर, आणि ते काढून परत केळीच्या पानावरती टाकायचं, वरून केळीचं पान टाकायचं आणि परत त्याच्यावरती जी राख आहे किंवा जे विस्तव पेटलेला आहे तो परत टाकायचा आणि ऑलमोस्ट 1 ते 1.5 तासपर्यंत, पाऊण किंवा 1 तासपर्यंत होऊ द्यायचं. सॅलड कापणं झालेलं आहे आणि रोडगे एकदम मस्त बनलेले आहेत. शेतामध्ये मेथीची भाजी, शेपूची भाजी, त्याच्यानंतर गहू ह्या सगळ्या गोष्टी लावलेल्या आहेत आणि अगदी भरलेलं आहे, कारण की आता हिवाळ्याचं वातावरण असल्यामुळे शेताची मज्जाच खूप भारी असते. घरगुती भाजीपाला खायला खूप भारी वाटतं. सो अशा प्रकारे रोडगा पार्टी आमची मस्त झाली आणि हे सर्वांची पंगत बसली आहे आणि अशा प्रकारे जेवण झालं. अशा प्रकारे आमचं ताट दिसते बघा. चलो बाय, एन्जॉय.